विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे. तुम्ही पाहता तुमच्या आवडीचं स्कॉलरशिपवाला हे यूट्यूब चॅनल. आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयातील भूमितीय मूलभूत संबोध हा घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण स्वाध्याय 14.2 या स्वाध्यायामधील प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, स्वाध्याय सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 7वी स्कॉलरशिप नवनीत प्रकाशनाची ही जी मार्गदर्शिका आहे, या मार्गदर्शिकेतील आपण स्वाध्याय 14.2 चा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया. आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपण स्वाध्याय 14.2 मधील पहिला प्रश्न काय आहे आपण अभ्यासूया. काय म्हणते पहिला प्रश्न? दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनाची मापे 2x अधिक 65 आणि 7x वजा 10 आहेत. तर उरलेल्या कोनाची मापे प्रत्येकी किती अंश असतील पहा. परस्परांना छेदतात म्हणजे हे छेदले, तर या ठिकाणी आपल्याला हा एक विरुद्ध कोनाची जोडी मिळते आणि ह्या एक विरुद्ध कोनाची जोडी मिळते. तर मग या ठिकाणी आपल्याला काय दिले? विरुद्ध कोनाची माप दिले. म्हणजे इथला दिलाय 2x अधिक 65 आणि इथला किती दिलाय 7x वजा 10. हे विरुद्ध कोन दिलेले आहे, बरोबर आहे. तर उरलेल्या कोनांची मापे प्रत्येकी किती अंश असतील. आता उरलेले म्हणजे हा एक कोन, ह्याचं x धरू, ह्याचं x, कारण की विरुद्ध कोनाच्या माप काय असतात? समान असतात. मग आता या ठिकाणी आपल्याला xची किंमत काढल्याच्या नंतर ह्याचे माप मिळेल. पहा, हे 2x अधिक 65 बरोबर, कारण की विरुद्ध कोनाचे माप सारखे असते म्हणून बरोबर 7x वजा 10. 7x वजा 10. मग हे 2x आणि हे 7x एकत्र घेऊ. 2x हे अधिक होतं, इकडे येऊन वजा झालं 7x बरोबर. हे वजा 10 हे 65 अधिक होतं, तिकडे येऊन वजा होईल हे 65. मग 2x मधून 7x जात नाही, मोठ्यातून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. 7x मधून 2x गेले, 5x राहिले, हे वजा बरोबर. दोघांची चिन्ह सारखे आहेत, बेरीज करा. 65 आणि 10 75 आणि चिन्ह सारखं आहे, सारखं असलेलं चिन्ह द्या. हे काय होईल? दोन्हीकडे बी मायनस मायनस आहे, निघून जाईल. मग x बरोबर 75/5. मग x बरोबर हे 5 इथं गुणिले होतं, इकडे जाऊन भागिले झालं. 5 1 5, 5 1 5, 2 उरले, 5 5 25. एक्सची किंमत काय आली? 15. एक्सची किंमत काय आली? 15 आली, बरोबर आहे. मग आता ही एक्सची किंमत इथं ठेवू आपण. 2x वजा 7x इथं ठेवू एक्सची किंमत. या ठिकाणी जर आपण हे 2x अधिक 65 2x अधिक 65 इथं जर आपण हे 2x अधिक 65 इथं जर एक्सची किंमत ठेवली तर हे 2 गुणिले 15 एक्सची किंमत अधिक 65. मग 15 दुनी 30 अधिक 65 बरोबर काय आलं? 90. हे 95 आलं. काय आलं इथं? 95 आलं. 65 आणि 30 95. म्हणजे या कोनाचं माप किती आहे? 95 आहे. याचं किती आहे? 95 आहे. म्हणजे आता हे तुम्हाला हे इथं 95, हे तुम्हाला इथं हे 95 मिळालं. मग आपल्याला या ठिकाणी तुम्हाला मी 2 प्रकारे सांगतो. हा जर पूर्ण जर गोल केला तर ह्याचं माप किती असतं? 360. मग 360 मधून हे आपण इथं x धरले, इथं x धरले. मग आपण जर हे काय केलं, हे x ह्या कोणाचं माप अधिक ह्या कोणाचं माप x अधिक ह्या कोणाचं माप 95 अधिक ह्या कोणाचं माप 95 बरोबर 360. मग हे 2x बरोबर
हे 2x बरोबर येणार नाही, अधिक 95 आणि 95, हे 5 आणि 5 10ला 0, हातच्या आला 1, 9 9 18 आणि 1 19, 190 बरोबर 360. मग हे 2x बरोबर हे 360 वजा 190, हे अधिक होतं पुढं जाऊन वजा झालं. मग 2x बरोबर हे शून्यातून शून्य गेला 0 राहिलं, 16मधून 9 गेले 7 राहिले, 16मधून 9 गेले 7 राहिले, 2मधून 1 गेला 170. मग x बरोबर 170 भागिले 2, 2 जर भागलं 2 8 16, 1 उरले 2 5 10, म्हणजे ह्याचं माप किती आलं 85 अंश. मग ह्याचं पण किती आलं 85 अंश. म्हणजे त्या कोणाची मापं किती असतील 85 अंश. एकतर असं करा, किंवा हा जो कोन आहे हे रेषीय जोडीतील कोन आहेत 2. मग इथला 95 मिळाला म्हणजे 180 अंश वजा रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. 180मधून इथला 95 वजा करा, इथला मिळेल, इथला मिळाला म्हणजे इथला तेवढाच राहणार आहे, म्हणजे हे काय राहते इथं 85 अंश राहते. अशाही प्रकारे तुम्ही हे सोडवू शकता. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 2. एका कोनाचे माप, एक कोन आहे कोणता माहीत नाही, त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/5 पट आहे. एक कोन आहे त्याचं माप माहिती नाही, त्याचं जे माप आहे त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या 1/5 पट आहे. तर त्या कोनाच्या म्हणजे ह्या कोनाच्या कोटी कोनाचे माप काढायचे. पहा, समजा मूळ कोन माहीत नाही आपल्याला तो कोणता आहे, तो मूळ कोन बरोबर 1 अंश. मग ह्याचा पूरक कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग पूरक कोन बरोबर ह्याचा पूरक कोन कितीचा होईल 180 वजा x अंश, बरोबर आहे. आणि ह्याचा कोटिकोन, मग ह्याचा कोटिकोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असते. कोटिकोन बरोबर 90 वजा x कंसाचा हे 90 वजा x अंश, बरोबर आहे. नव्वद वजा x अंश. मग आपल्याला पुढं काय म्हणते, 8 काय दिलेली आहे आपल्याला. मूळ कोन 1 अंश, पूरक कोन 180 वजा x, कोटिकोन 90 वजा x हे कळालं. त्यानंतर ह्याचा जे पूरक कोन आहे म्हणजे हे x बरोबर ह्याचं xचं माप किती आहे, पूरक कोनाच्या मापाच्या 1/5. पूरक कोन किती आहे 180 अंश वजा x 1/5 म्हणजे गुणिले हे 1/5. मग आपण काय करू, हे 5 इकडं आणू, x कडे आणलं 5x होईल, 1 इकडं भागिले, लिहिलं काय ना लिहिलं काय, बरोबर काय होईल 180 वजा x. मग हे x इकडं आणू 5x, x इकडं वजा होतं, इकडे येऊन अधिक झालं, हे 180. मग हे काय झालं 5x अधिक x 6x बरोबर 180. मग x बरोबर 180 भागिले 6, 6 1 6, 6 18. आपल्याला x बरोबर किती मिळालं 30. x बरोबर काय मिळालं 30 मिळालं. मग आपल्याला काय म्हणले, त्याचा कोटिकोन काढा. कोटिकोन बरोबर काय आहे इथं कोटिकोन 90 वजा x, 90 वजा x ची किंमत ठेवली 30, कोटिकोन किती आहे 60 अंशाचा आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. चला प्रश्न क्रमांक 3 काय आहे, प्रश्न क्रमांक 3 पाहू. एकच शिरोबिंदू नसलेल्या 2 कोनांची मापे 35 अंश व 55 अंश आहेत, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. पहा, एकच शिरोबिंदू नाही त्यांच्या, त्या 2 कोनांची मापे 35 अंश आणि 55 अंश आहेत, तर ते पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. समजा इथं एक कोन आहे, ह्याचं माप आहे 35 अंश आणि इथं एक कोन आहे, ह्याचं माप आहे 55 अंश, बरोबर आहे. मग 2 कोनांच्या मापाची बेरीज किती उरले
हे 35 अधिक 55, 5 आणि 5 10ला 0, हातच्याला 1, 8 आणि 1 9, 90 अंश असेल तर त्यास कोटिकोण म्हणतात. काय म्हणतात? कोटिकोण म्हणजे ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते त्यांना एकमेकाचे कोटिकोण म्हणतात. मग ते कोण परस्पराचे कोटिकोण आहेत? बरोबर आहे. ते कोण परस्पराचे संलग्न कोण नाही. संलग्न कोण येणार नाही, कारण संलग्न कोणामध्ये काय, दोन कोणांचे एक सामायिक संलग्न कोण कोणाला म्हणायचं? पहा, संलग्न कोण कोणाला म्हणायचं? हे काय झाले, दोन कोण, हे आणि हे दोन कोण संलग्न झाले, कारण की ह्यांची एक बाजू समान आहे. संलग्न कोण होणार नाही. ते कोण परस्पराचे विरुद्ध कोण. विरुद्ध कोणाचे माप सारखे असते. विरुद्ध कोण कोणते असते? इथला एक कोण असतो, इथला एक कोण असतो, हा एकमेकाचे हे विरुद्ध कोण असतात असे. ते कोण परस्पराचे पूरक कोण. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. इथं ह्यांच्या मापाची बेरीज 90 अंश उरल्या, म्हणजे ते काय आहेत? ते परस्परांचे कोटिकोण आहेत. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एका कोणाचा पूरक कोण, एक कोण आहे त्याचा पूरक कोण व कोटिकोण यांच्या मापाचे गुणोत्तर 8:3 आहे. तर त्या कोणाचे म्हणजे या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेले गुणोत्तर किती? पहा, एक कोण आहे, तो कोण माहिती आहे का? नाही. त्या कोणाचा पूरक कोण आणि त्या कोणाचा कोटिकोण यांचे गुणोत्तर किती दिलेला आहे? 8:3. पहा, मूळ कोण बरोबर x, हा एक कोण किती आहे? x. त्याचा पूरक कोण, त्याच्या पूरक कोण, पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180, त्याच्यातून हा कोण गेला तर 180 वजा x. पुन्हा त्याचा कोटिकोण, त्याचा कोटिकोण, कोटिकोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते म्हणून 90 वजा x. यांच्या मापाचे पूरक कोण आणि कोटिकोण, हे पूरक कोण आणि कोटिकोण यांच्या पूरक कोण व कोटिकोण यांच्या मापाचे गुणोत्तर, ह्यांचं गुणोत्तर काय आहे? दोघांचं गुणोत्तर काय आहे? 8:3 आहे. किती आहे? 8:3 आहे. बरोबर आहे. तर त्या कोणाचे म्हणजे या कोणाचे एक्सचे पूरक कोणाशी गुणोत्तर किती? मग आपण काय करू, हे 80 180 वजा x याचं गुणोत्तर काढू. 90 वजा x बरोबर गुणोत्तर किती आहे? 8:3. तिरकस गुणाकार करा. 3 न गुणा 8 त्रिक 3 न जर गुणलं तर 8 त्रिक 54, 18 त्रिक 54, 540 वजा 3x बरोबर 9 8 72, 720 वजा 8x. आता काय करू आपण, हे 540 आहे, हे 540 तिकडलं 720 आणा इकडं वजा होतंय बरोबर. हे वजा 8x आहे इथलं, हे 3x आणा इकडं अधिक 3x होते. मग आता काय करू, एक्सची किंमत काढली की आपल्याला त्याचं गुणोत्तर काढता येते. आता ह्याचं चिन्ह ऋण आहे, ह्याचं चिन्ह धन आहे. मोठ्यातून लहान वजा करा. मग शून्यातून 0 गेला, 0 राहिला. 12मधून 4 गेले, 8 राहिले. 6मधून 5 गेला 1, हे वजा 180 बरोबर. हे वजा 8x अधिक 3x. मोठ्यातून लहान वजा करा, दोघांचं चिन्ह वेगवेगळं आहे. हे वजा 5x वजा किती राहिले? हे 5x राहिलं बरोबर आहे. 8मधून 3 गेले 5, हे दोन्हीकडे बी वजा आहे. मग हे 180 भागिले 5, तिकडं जे गुणिले होतं 5 हे इकडे येऊन भागिले झालं. 5 त्रिक 15, 3 उरले, 5 × 30. आपल्याला x बरोबर काय मिळालं? 36 अंश मिळालं. x बरोबर काय मिळालं? 36 अंश मिळालं. म्हणजे हे काय झाला? मूळ कोण झाला. मूळ कोण किती मिळाला? 36 अंशाचा. आता त्याचा पूरक कोण, पूरक कोण म्हणजे 180 वजा 36. 10मधून 6 गेले, 4 राहिले, इथं राहिले 7. 7मधून 3 गेले, 4 राहिले, 1 144. आता त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर काय? त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर म्हणजे हे 36, हे मूळ कोण आणि हे त्याचा पूरक कोण, याचाच पूरक कोण. तर काय होईल? 18 × 18 × 95, 18 × 44,
18 दुनी 36, बे 1 बे, बे त्रिक 6, एकास 3 एवढं गुणोत्तर येते. काय ते गुणोत्तर? एकास 3, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. उत्तर काय ते? एकास 3, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. इथं आपलं थोडंसं चुकलंय पहा. 18 दुनी 36, 18 8 चौरताळाचे, 18 9 62चे, मग बे 1 बे, बे चौक 8, एकास 4 येते. हे काय येते गुणोत्तर? एकास 4, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. हे येत नाही. पर्याय क्रमांक 3 एकास 4. आपल्या इथं भागाकार चुकला होता. एकास 4 गुणोत्तर काय येते? एकास 4, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 5. बरोबर 10:30 वाजता घड्याळातील 2 काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल? 10:30 वाजता किती मापाचा कोन होईल म्हणते. पहा आपल्याला काय म्हणलेलं आहे? 10:30 वाजलेत. आता हे इथं 12, हे 6, 3 आणि हे 9. मग इथं 10 वाजले, इथं 11 वाजले. आता हा जो तास काटा आहे हा कुठं असेल? या 10च्या आणि 11च्या सेंटरला असेल. 10च्या आणि 11च्या सेंटरला. आणि मिनिट काटा कुठं असेल? मिनिट काटा 6वर असेल. म्हणजे हा या कोनाचं माप काढायचं. आपल्याला काय करायचं आहे? या कोनाचं माप, इथं किती अंशाचा कोन होईल या कोनाचं आपल्याला माप काढायचे. मग त्यासाठी एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? कोन बरोबर 11/2 m वजा 30h वजा 30h. इथं काय आहे? हे m म्हणजे मिनिट आणि h म्हणजे तास. मग आता हे 10:30 झाले तर मग हे 10 म्हणजे h आणि हे m. 11/2 गुणिले किती मिनिट? 30 वजा हे 30 गुणिले h किती आहेत? 10. 2 जर 30ला भागलं तर इथं आलं 15. 15 1 15ला 5, हातच्याला 1, 15 1 15 आणि 1 16, 165 वजा या दोघाचा गुणाकार किती येईल? 300 येईल. 300 येईल. मग आता ह्याचं वजाबाकी करा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 10मधून 5 गेले, 5 राहिले. 9मधून 6 गेले, 3 राहिले. इथं राहिले 2मधून 1 गेला, 135 अंश. म्हणजे इथं हे ऋण आले. हे ऋण असेल तर त्याला या प्रश्नात धन धरावे किंवा समजावे. म्हणजे हा कोन किती झाला? 135 अंश हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. आलं का लक्षात? अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, चला लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे प्रश्न व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असतील त्यांचं आपल्याला त्या ठिकाणी नोटिफिकेशन येईल. पुढील आकृतीचे निरीक्षण करून विरुद्ध किरणांची जोडी ओळखा. तर विरुद्ध किरण कशाला म्हणायचं? तर हे पहा, हे एकमेकाचे विरुद्ध किरण आहेत. त्यांचा काय आहे? आरंभ बिंदू एकच आहे. या ठिकाणी हा O धरला, हा P धरला, हा Q धरला. म्हणजे हे OP चा विरुद्ध किरण कोणता आहे? OQ. मग आता या ठिकाणी विरुद्ध किरण कोणते आहेत? आता या ठिकाणी जर आपण वाचलं तर ह्याचं काय होतं? हे किरण O पासून निघालं. आरंभ बिंदू एक आहे OP. आणि हा किरण कोणता आहे? हा किरण म्हणजे इकडे वाढत चाललाय पुढं. आणि O पासून Q कडे इकडे वाढत चाललाय. हे OQ हे दोन एकमेकाचे काय आहेत? विरुद्ध किरण.
मग आता आपल्याला इथं काय म्हणतं, विरुद्ध किरणांची जोडी ओळखायची. किरण पी क्यू व किरण एस क्यू. किरण पी क्यू हे पी क्यू आणि पी क्यू आणि एस क्यू असं आपण कधीच वाचत नाही हे एकमेकाच्या. तर ह्याचं वाचन काय होतं, क्यू पी आणि क्यू एस. तर आता क्यूपासून सुरुवात, कारण की ह्याचा आरंभ बिंदूच इथं आहे. मग क्यूपासून सुरुवात होणारे कुठं आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. क्यू व्ही पर्याय क्रमांक 2 क्यू व्ही. याचा विरोध किरण काय म्हणते, क्यू यू. मग हे काय आहेत, एकमेकाचे विरुद्ध आहेत. त्यानंतर क्यू टी आणि क्यू आर. आता पहा, आता हे एकमेकाचे विरुद्ध क्यू व्ही आणि क्यू यू होतील का, क्यू व्ही आणि क्यू यू हे एकाच ह्याच्यावर आहेत का, नाही. जसे हे क्यू टी आणि क्यू आर आहेत, हे क्यू टी आणि क्यू आर हे काय आहे, एकाच लाईनवर आहेत. आणि किरण क्यू आर हे एकमेकाचे काय आहेत, एकाच लाईनवर आहेत आणि हे विरुद्ध कोण आहेत. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे एकमेकाचे विरुद्ध किरण आहे. एकाच लाईनवर असल्यामुळं हे एकमेकाचे विरुद्ध किरण आहेत. पुढचा प्रश्न, आकृतीवरून x ची किंमत काढा. आता पहा, खूप सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. आता या ठिकाणी पहा, हा वर्तुळ जर केला तर हा पूर्ण कोन होतो. पूर्ण कोनाचे माप बरोबर 360 अंश असते. म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळे, हे कोणाला, हे कोणाला, हे कोणाला, हे कोणाला. मग ह्याच्यामध्ये काय आहे, x अधिक इकडून घ्या 29 अधिक हा घ्या 37 आणि हा घ्या 53 बरोबर ह्याचं माप किती येणार, 360 अंश. मग आता हे x अधिक ह्या सर्वांची बेरीज करा. 7 आणि 3 10, 10 आणि 9 19ला, 9 हातच्याला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 119 बरोबर 360. मग x बरोबर 360 हे अधिक होतं 119 बरोबर 119. मग x बरोबर 10मधून 9 गेले 1 राहिला, इथं राहिले 5, 5मधून 1 गेला 4 राहिला, इथं 3मधून 1 गेला 2 राहिला, 241 अंश. 10मधून 9 गेला 1 राहिला, इथं राहिले 5, 5मधून 1 गेला 4, 3मधून 1 गेला 241 अंश. पर्याय क्रमांक किती आलं उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल, 241 अंश. आलं का लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, आकृतीत एल व एम रेषा एल व एम परस्परांना 1 मिनिट, या ठिकाणी आपल्या परस्परांना या ठिकाणी काय आहे, ओ बिंदूत छेदतात. तर y ची किंमत काढा. तर पहा, हे ओ एल आणि एम हे या ठिकाणी ओ बिंदू इथं आहे, या ओ बिंदूमध्ये छेदतात. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे, y ची किंमत काढा म्हणलेलं आहे. काय काढा म्हणलेलं आहे, y ची किंमत काढा म्हणले. हे एल ही लाईन आहे, ही एम लाईन आहे आणि हे काय झालेलं आहे, या ठिकाणी या ओ या ठिकाणी या 2 लाईनी छेदलेल्या आहेत. तर आपल्याला या y ची किंमत काढायची, इथली ह्या कोणाची किंमत काढायची. तर काय आहे तुम्हाला सांगतो मी, हे इथला कोन आणि इथला कोन हे काय आहे, विरुद्ध कोन आहे. हे 2 कोन काय आहेत, विरुद्ध कोन आहेत. मग आपल्याला या ठिकाणी आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी उभी लाईन आहे, ही उभी लाईन आहे, ही उभी लाईन, ही रेषा यम. मग याला काय झालेलं आहे, इथून हे इथं ओ आणि ही, मग या ठिकाणी आपल्याला हा कोन दिलाय 34 अंशाचा आणि इथला काढायचे आपल्याला हे वाय. मग हे काय आहे,
हे आहेत रेषीय जोडीतील कोन आहेत. हे रेषीय जोडीतील, ह्या रेषा यम वरचे दोन कोन आहेत, हे रेषीय जोडीतील कोन आहेत. बरोबर आहे. मग इथं काय होईल, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज, जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश होते. मग आपल्याला हे 34 अंश अधिक y बरोबर 180 अंश. मग y बरोबर 180 अंश वजा 34 अंश. y बरोबर वजा बाकी करा. शून्यातून 10 मधून 4 गेले 6 राहिले, इथं राहिले 7, 7 मधून 3 गेले 4 राहिले, 146 अंश. किती? 146. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. असंही करता येतं आणि दुसरं आपल्याला असंही करता येतं. याचा विरुद्ध कोन हा आहे, मग ह्याचं माप काय झालं 34 अंश. आणि ह्या पूर्ण कोणाचं माप किती होते बघा. आता हे 360 अंश हे पूर्णचं. मग इथं y आहे म्हणजे हे y. मग 34 आणि 34, 34 दोन्ही किती होतात 68. 34 दोन्ही 68 होतात. मग हे 360 वजा 68 करा. 10 मधून 8 गेले 2 राहिले, 10 मधून 8 गेले 2 राहिले, 15 मधून 6 गेले 9 राहिले आणि इथं राहिले 2, 292. मग हे y 2y, 2 न भागा, ह्याचा अर्धा होईल. या दोन्ही कोणाचं माप मिळून 292 आलं. बे 1 बे, बे 1 बे, बे चौक 8, 1 उरला, बे सकम 12, 146 आलं. अशाही पद्धतीने आपण ह्याचं माप काढू शकतो. ह्याचा विरुद्ध कोन हा आहे म्हणजे ह्याचंही 34. मग ह्या दोघाचं जर 34 असेल तर हे दोघं सारखे, हे एकमेकाचे विरुद्ध कोन आहेत. हा आणि हा कोन काय आहे, विरुद्ध कोन आहेत. मग ह्याचं y ह्याचं y, हे 2y. मग हे 2y अधिक 34, मग हे अधिक 34 पुढं गेलं व 34 आणि 34 68 झालं. हे अधिक 68 पुढं जाऊन वजा झालं 360 मधून, कारण पूर्ण कोणाचे माप 360 आलं. मग हे वजा केलं 292 आलं. हे 2yचा 2 इकडे गेला भागिले झाला, y बरोबर किती आलं 146. पर्याय क्रमांक. म्हणजे अशाही पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. पुढचा प्रश्न काय आहे पहा. एका कोनाच्या कोटिकोणाचा पूरक कोन, एका कोन आहे त्याचा कोटिकोन आणि त्या कोटिकोणाचा पूरक कोन 108 आहे. तर त्या कोनाचे माप किती पहा. काय करायचं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो. समजा एक कोन माहित आहे का आपल्याला, हा कोन एक कोन बरोबर x अंश, त्याचा कोटिकोन, कोटिकोणाच्या मापाची बेरीज 90 अंश असते. म्हणून हे त्याच्यातून वजा केलं 90 वजा x बरोबर आहे 90 वजा x. कोटिकोन ह्याचा पूरक कोन, ह्याचा पूरक कोन म्हणजे या ह्याचा पूरक कोन, पूरक कोन म्हणजे हे 180 वजा 90 वजा x बरोबर आहे, बरोबर 108 अंश आहे. बरोबर 108 म्हणजे 100. ह्याचा पूरक कोन, ह्याचा पूरक कोन, ह्याचं माप आहे 90 वजा x. मग ह्याचं पूरक कोन म्हणजे पूरक कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश. मग 180 मधून हे वजा करा, वजा केलं बरोबर हे आहे ह्याचा पूरक कोन एवढा आहे. मग आपल्याला काय दिले, ह्याचा पूरक कोनाचं माप दिले 100, कोटिकोणाच्या पूरक कोनाचं माप किती दिले 108. म्हणजे आपल्याला हे पूरक कोन काय आहे 180 वजा 90 वजा x बरोबर 108 बरोबर आहे. हे 180 मधून 90 गेले, सॉरी आता इथं पहा हे वजानं आपण कंसाला गुणले, हे वजा आणि हे अधिक होईल, हे अधिक होईल. 180 मधून 90 गेले, किती राहिले 90 अधिक x बरोबर 108. मग x बरोबर 108, हे 90 अधिक होतं पुढं जाऊन वजा झालं. x बरोबर 90 मधून 108 गेले 18. काय आलं उत्तर 18 अंश. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय एकदम सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल
जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय म्हणते पहा. 40 अंश व 140 अंश मापाचे एकच शिरोबिंदू नसलेले, एक शिरोबिंदू आहे का त्यांचा, नाही, नसलेले कोन काढले तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे काय आहे, इथं एक कोन आहे, ह्याचं माप आहे 40 अंश आणि दुसरा एक कोन आहे, ह्याचं माप आहे 140 अंश. बरोबर आहे. हे एक शिरोबिंदू आहे का दोघाचा, नाही, एक शिरोबिंदू नसलेले वेगवेगळे दोन कोन आहेत. एकाचं माप 40 अंश आहे, दुसऱ्याचं 140 आहे. तर खालीलपैकी विधान सत्य विधान कोणते. तर पहा, ते कोण पूरक आहेत, ते कोण रेषीय. आता रेषीय जोडीतील कोण म्हणलं तर ही रेषा आहे, हा कोन आणि हा कोन म्हणजे यांचा शिरोबिंदू का आहे, हे शिरोबिंदू. रेषीय जोडीतील म्हणजे ह्यांचा शिरोबिंदू एकच शिरोबिंदू असतो रेषीय जोडीतील कोणाला. मग हे रेषीय जोडीतील कोण होतात का, हे 40 अंश अधिक हे 140 अंश म्हणजे ह्याचं माप 180 येऊ लागले. रेषीय जोडीतील दोन कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. पण एकच शिरोबिंदू नसलेले रेषीय जोडीतील कोणाला एकच शिरोबिंदू असतो. आलं, ते विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण का कसे असतात, हे असे असतात विरुद्ध कोण. इथे एक कोण, त्यांचाही शिरोबिंदू एकच असतो विरुद्ध कोणाला, म्हणून येणार नाही. ते कोण संलग्न आहेत. संलग्न कोण कोणाला म्हणायचं, हे संलग्न कोण, यांची भुजा एक आहे, हे दोन कोणाची सामायिक बाजू असते, त्याला संलग्न कोण म्हणतात. ते परस्परांचे पूरक कोण आहेत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते. ते काय आहे, परस्परांचे पूरक कोण आहेत, म्हणून उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. आलं. चला, सोपे सोपे प्रश्न आहेत, अवघड काहीच नाही ह्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 11 का आहे 11. मूळ कोनास दुभागले असता मिळणारे कोन प्रत्येकी 30 अंश आहेत, तर मूळ कोनाचा कोटिकोन किती. पहा, एक मूळ कोन आहे, त्याला दुभागले असता मिळणारे कोन प्रत्येकी, म्हणजे एक कोन आहे, त्या कोनाला जर आपण दुभागलं तर त्यापासून मिळणारे जे दोन कोन आहेत, त्या दोन्ही कोनाचे माप किती आहे, 30-30 अंश आहे. किती आहे, 30-30 अंश आहे. म्हणजे आपण काय करू, हा आहे मूळ कोन, बरोबर आहे. कितीचा आहे दिले का, नाही. मग याला आपण काय केलं, असं दुभागलं, या कोनाला दुभागलं. दुभागले असता मिळणारे कोन प्रत्येकी 30, म्हणजे हा कोन 30 अंशाचा असेल आणि हा पण कोन 30 अंशाचा असते. बरोबर आहे. हे दोन्ही कोन किती, 30-30 अंशाचे आहेत, असं आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मग आता मला सांगा, आता मूळ कोनाला दुभागले असता, हा एक कोन होता मूळ कोन, त्याला दुभागले, त्याच्यापासून दोन कोन तयार झाले 30-30 अंशाचे. मग मूळ कोन किती झाले, हे 30 अंश अधिक 30 अंश बरोबर मूळ कोन कितीचा झाला, 60 अंशाचा झाला. मूळ कोन झाला 60 अंशाचा. मग दोन कोनाच्या मापाची बेरीज 90 अंश असल्यास ते दोन कोन परस्परांचे कोटिकोन असतात. मग आता पहा, हे कोटिकोनाची व्याख्या आहे. मग आता ह्याचा कोटिकोन, मूळ कोनाचा कोटिकोन, मग मूळ कोन अधिक या मूळ कोन ह्याचा कोटिकोन, मूळ कोनाचा कोटिकोन बरोबर 90 अंश. हे मूळ कोनाचं माप किती आहे, 60, कोटिकोनाचं माहिती नाही, x बरोबर 90 अंश. म्हणजे x बरोबर 90 वजा 60 म्हणजेच x बरोबर 30 अंश. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक 1, त्याचा कोटिकोन किती आहे,
30 अंशाचा असेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर. सोपा प्रश्न आहे, तोंडी उत्तर येतं त्याचं. बरोबर किती वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काट्यात 60 अंश मापाचा कोन होईल? 60 अंश मापाचा किती वाजता 60 अंश मिनिट काटा आणि तास काट्यामध्ये 60 अंशाचा कोन तयार होईल? आता या ठिकाणी आपण काय करू, घड्याळ काढू. आता आपल्याला काय करायचं, हे 8 वाजता, पर्याय क्रमांक 1, 8 वाजता किती, हे 12 वाजले, हे 6 वाजले, 3 वाजले आणि हे 9 वाजले. मग हे इथं 8, 7. आता 8 वाजता काय असेल, 8 वाजता म्हणजे हे मिनिट इथं घेऊ आपण, हे बरोबर मध्यात. मिनिट काटा असेल 12वर आणि हे तास काटा कुठं असेल 8वर. तास काटा कुठं असेल 8वर. दुसरं काय म्हणतंय, हे 8 वाजता. दुसरा पर्याय काय म्हणतंय, 10 वाजता. हे 12, 3, 6, 9 आणि इथं काय 10. मग आपण काय करू आता, 10 वाजले म्हणजे हा मिनिट काटा कुठं असेल 12वर असेल आणि हा तास काटा कुठं असेल 9वर असेल. बरोबर आहे, 9वर असेल. मग आता हा तुम्हाला या ठिकाणी काटकोन दिसतोय. बरोबर आहे. हे किती वाजता, 10 वाजता. त्याच्यानंतर 3 वाजता, हे 12, 6, 9, 3. 3 वाजता म्हणजे हे मिनिट काटा असेल आणि हा तास काटा 3वर असेल. बरोबर आहे, तास काटा लहान असतो 3वर. हे किती वाजले, 3 वाजले. त्याच्यानंतर हे दुसरं घड्याळ 6 वाजले, हे 12 वाजले, हे 3, हे 9 आणि 6. म्हणजे 6 वाजता हा मिनिट काटा आणि हा तास काटा. आता पहा, या ठिकाणी हा काटकोन तयार होते. या ठिकाणी हा काटकोन म्हणजे 90 अंश, इथं 90 अंश आणि हा एकाच लाईनमध्ये आहे रेषी, म्हणजे हा सरळ कोन झाला 180चा. हा सरळ कोन झाला. सॉरी, आपल्याला इथं काय 10 वाजता म्हणल्यावर हे 10 वाजता आपण इथं हे केलेलं चुकीचं झालेलं आहे. हे 10 वाजता म्हणजे हे 11, 10. हा मिनिट काटा आणि हा काय असेल 10 वाजताचा हा तास काटा, म्हणजे इथं काय असेल हा मिनिट काटा एवढा. तर इथं 180 अंशाचा होतो. बरोबर आहे आपल्याला. आता पहा, या ठिकाणी आपण पहिला पर्याय जर 8 वाजता पाहिलं तर 8 ते 9 हे इथं 30 अंश, हे इथं 30 अंश, इथं 30 अंश, इथं 30 अंश, म्हणजे 3 चौक 12. हे 120 अंशाचा कोन होते. 8 वाजता येणार नाही. 10 वाजता, 10 वाजता म्हणजे हे इथं 10 आणि हे 11, 11 म्हणजे इथला 30 अंश, इथला 30 अंश, म्हणजे हा होतो 60 अंशाचा होतो. म्हणजे 10 वाजता 60 अंशाचा कोन तयार होतो. 3 वाजता जर म्हणलं तर 90 अंशाचा कोन होते, येणार नाही. 6 वाजता म्हणलं 180 अंशाचा कोन होणार नाही. मग 10 वाजता 60 अंश मापाचा कोन तयार होतो. कोन तयार होतो. आलं. चला, पूर्ण घड्याळ जी असते ती 360 अंशाची असते, 360 अंश मापाची असते. पुढचा प्रश्न काय आहे, 8:15 वाजता तास काटा व मिनिट काट्यातील कोन किती अंशाचा असेल? किती वाजता? 8:15 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यातील कोन किती अंशाचा असेल? आता पहा, बारा, 3, 6, 9, 1, 2, 4, 5, 7, 8.
आता 8:15 वाजलेत, 8:15 वाजलेत, 8:15 वाजलेत म्हणजेच काय झालेलं आहे, मिनिट काटा 3वर आहे. मिनिट काटा किती आहे, 3वर आहे. आणि हे तास काटा कुठं आहे, 8च्या आणि 8च्या थोडं पुढं आहे, 8च्या 9च्या मध्ये आहे. मग आपण एक सूत्र पाहिलं होतं बघा, कोन बरोबर 11/2 वजा 30h. आता या ठिकाणी m बरोबर काय आहे, m बरोबर मिनिट, h बरोबर काय घ्यायचं आहे, तास. आणि उत्तर निगेटिव्ह जरी आलं तरी ते पॉझिटिव्हच घ्यायचं या प्रश्नामध्ये. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 11/2 मिनिट किती आहे तिथं, 8:15, 8:15 म्हणजे हे 8:15 म्हणजे हे h आहेत आणि हे m आहेत. m किती आहेत, 15 वजा 30 गुणिले आवर्स किती आहेत, 8. आता या ठिकाणी आपण काय करू, 11×5 = 5, हातचे 5, 11 × 11 आणि 5 16, 165/2 वजा 8×3 = 24, 240. 2 जर भागलं, 2×8 = 16, 2×2 = 4, 1 उरला, दशांश दिला, 2×5 = 10. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे काय येईल, 82.5 वजा 240, वजा बाकी करा. 240 मधून 82.5 वजा करायचे आपल्याला, बरोबर आहे. हे निगेटिव्ह आलं तरी आपल्याला पॉझिटिव्हच घ्यायचं आहे. हे 10 मधून 5 गेले 5, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 9 मधून 2 गेले 7 राहिले, 13 मधून 8 गेले 5 राहिले 1, 157.5. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर, पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा आणि या ह्याच्यातला शेवटचा प्रश्न आहे का हा, नाही, आणखी एक प्रश्न आहे. 15 प्रश्न आहेत एकूण. सोबतच्या आकृतीत रेषीय जोडीतील एकूण किती जोड्या आहेत, एकूण किती जोड्या आहेत. आता रेषीय जोडीतील कोन म्हणजे ही सरळ रेषा आहे, ही काय आहे, सरळ रेषा आहे. आणि या सरळ रेषेवर या रेषेमुळं हे 2 कोन झालेत रेषीय जोडीतील तयार, बरोबर आहे. आणि या दोघाच्या ह्याचं मापाचं, दोघाच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 कोन. म्हणजे हे एका रेषेमुळे हे 2 कोन तयार झाले आणि त्या रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. मग आपल्याला इथं काय विचारले, किती 180 अंश मापाच्या किती जोड्या तयार होतील हे विचारलेलं. आता या ठिकाणी पहा, आपल्याला इथं एक कोन मिळेल, म्हणजे कोन COA अधिक, आणि हे इथपर्यंतचा कोन म्हणजे COB हा कोन, हा एक कोन तयार होईल. आणि त्यानंतर दुसरा जर कोन आपण पाहिला या ठिकाणी, तर दुसरा कोन काय होईल, इथून एवढा होईल, इथून एवढा, म्हणजे कोन DOA किंवा AOD अधिक. आता ह्याचा रेषीय जोडीतील कोन होईल DOB किंवा BOD. हा दुसरा कोन तयार होईल, हा दुसरा कोन तयार झाला. त्यानंतर या ठिकाणी आपण हा किरण घेतला, हा घेतला, हा घेऊ. आता हा कोन, हे हा किरण घेतला तर AOE अधिक, हे इथं आपण AOC घेऊ, म्हणजे ए पासून सुरुवात होते, आणि इथं BOC घेऊ. तर ह्याचा कोन कोणता होईल, BOE. हे तिसरा घेतला, बरोबर आहे. त्यानंतर
आपण काय करू आता, हे घेऊ, इथला घेऊ. आता इथला घेतल्याच्या नंतर ह्याचा इथून एवढा होईल, म्हणजे कोन ए ओ एफ अधिक, तर हे कोण काय होईल, बी ओ एफ हा झाला चौथा. बरोबर आहे. त्यानंतर आता आपण काय करू, हा घेऊ जी, कोन ए ओ जी अधिक बी ओ जी हे पाचवा. त्यानंतर आता आपण काय करू, हे एच पर्यंत घेऊ आपण, इथं एच पर्यंत ए ओ एच अधिक हे आता एवढाच घ्या बी ओ एच 6. तर ह्याच्यापेक्षा जास्त होत नाहीत, म्हणजे किती, 6 जोड्या या ठिकाणी तयार होतील. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 15वा प्रश्न काय आहे, सोबतच्या आकृतीत संलग्न कोनाच्या किती जोड्या आहेत. संलग्न कोन, संलग्न म्हणजे काय आहे की त्यांच्या बाजू, एक बाजू कशी असली पाहिजे, संलग्न असली पाहिजे. मागच्या प्रश्नामध्ये रेषीय जोडीतील पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला संलग्न कोनाच्या किती जोड्या येतात. संलग्न म्हणजे शिरोबिंदू कॉमन असला पाहिजे, अंतर्भाग वेगवेगळे असले पाहिजेत, आणि त्यांचं काय असलं, एक बाजू समान असली पाहिजे, शिरोबिंदू एक असला पाहिजे, आणि त्यांचं अंतर्भाग वेगवेगळे असले पाहिजेत. आता त्याचं एक सूत्र आहे, किती जोड्या होतील ह्याचं एक सूत्र आहे, n-1 गुणिले n-2 भागिले 2. n बरोबर किरणांची संख्या. आता या ठिकाणी किती किरण आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7. 7 वजा 1 गुणिले 7 वजा 2 भागिले 2. 7 मधून 1 गेले 6, आणि इथं 7 मधून 2 गेले 5 भागिले 2. बे 1 बे, बेत्रिक 6, 3 5 15 जोड्या तयार होतील. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 15 जोड्या तयार होतात. चला, अशा प्रकारे आपला स्वाध्याय या ठिकाणी हा 15 प्रश्नांचा संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.